थँक्यू. बाय बाय. थँक्यू. तुमच्या दोघांचं कुठं चाललंय? कुठे फिरताय? चला लवकर. वेलकम. मागचा ब्लॉग पाहिलाच असेल, पण यावेळीची तयारी जोरात आहे. मागच्या वेळेसची गाडी खूप छोटी होती, लोकही कमी होती, पण यावेळेचं पूर्ण प्लॅनिंग आहे. पण दिसतंय लाइटिंग तरी एवढी भारी होती की सांगता बस. विषय काय आहे, चाललोय कुठे? राजांकडे चाललोय, तो विषय असणारच ना गंभीर. मग काय, थांबत नसतो आपण. लेट्स गो. निसर्गाला भेटण्याची हेच खरी वेळ, जिथे तुम्ही निसर्गाचं खरं रूप बघू शकता. बघायलाही आणि फिरायलाही खूप छान वाटतं, कारण इतकं सुंदर नजारे सगळीकडेच दिसत असतात आणि त्यातलाच हा एक क्षण. हे दृश्य पाहून झाल्यानंतर आम्ही परत बसमध्ये गेलो. त्यानंतर परत आमची मस्ती चालूच होती. कोणीही थकत नव्हतं, याचंच मला आनंद होत होता. कारण आम्ही जोपर्यंत पोचलो नाही इकडे, तोपर्यंत आम्ही नाचत होतो. सगळ्यांमध्येच तेवढीच ऊर्जा होती. आमचा हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ट्रिपमध्ये कोणासोबत आणि जाईपर्यंत कोणत्या गाण्यावरती डान्स करायला आवडेल. आम्हाला तरी चांगलं साऊंड लागतं. गाणं कोणतंही वाजो, आम्ही तर नाचतच असतो. हां, अशी मस्ती करत करत आम्ही फायनली प्लेसवरती पोचलो होतो. इथून आम्ही 2 टीममध्ये डिवाईड झालो. एक टीम म्हणजे चालत वरी जाणारी आणि एक टीम म्हणजे रोपवेनीवरती जाणारी. आम्ही रोपवेने चाललो होतो. हे दृश्य नैसर्गिक नसेल तरीही तितकंच सुंदर होतं. मला परत एकदा मानवाने बनवलेल्या यंत्रात बसून निसर्गाला आणखीन जवळून पाहायचं होतं. त्यासाठी आम्ही तिकीट काढण्यासाठी तिकीट घराकडे गेलो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस खूप गर्दी कमी होती, त्यामुळं आम्हाला जास्त काही वेट करावं लागलं नाही. त्यानंतर आम्ही डायरेक्टमध्ये गेलो आणि इथली व्यवस्था मला इतकी चांगली वाटली. कारण प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था, रांगेत उभा राहण्याची व्यवस्था खूप छान होती. त्यामुळं कुठलाही त्रास न होता आम्ही डायरेक्ट मध्ये पोचलो. त्यामध्येही अतिशय सुंदर आणि स्वच्छ परिसर होता. ही होती रोपवेने जाणारी आमची टीम. गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला जास्त काय वेट करावं लागलं नाही. थोडासा वेट केल्यानंतर आमच्यासाठी रोपवे लगेच आली. जय भवानी, जय शिवाजी. मला असं वाटतंय खालचे दिसत नाही.
इथेपर्यंत मी ठीक होतो. त्यानंतर हे धुके, हा आवाज मला थोडीशी भीती घालत होती. होते काय नाही बस झालं. तुमच्यामुळे सगळी ट्रॅफिक झाली. हा गड प्रवेश तिकीट म्हणा. 10 घे फक्त. आणि सिनियर सिटीजन तिकीट घेऊन झाल्यानंतर हे सगळे सुंदर दृश्य बघत आम्ही पुढे निघालो. वरती आल्यानंतर आमच्या दुसऱ्या टीमचं आम्ही वेट करत इथे बसलो होतो. का बसले कोणाची वाट बघतो? हा चला मॅडम, त्याच दोघांना जायचं. फोटो इकडे आहे का? फुल पण हा. हे कशाचे देत आहे तुम्ही? आम्ही पैन लावली होती ना कोण कोण. हां ओळख बरोबर. ते कोण आहेत दोघं? या ना. म्हणजे हे जे दोन आहेत म्हणजे चालत येत होते आणि आम्ही सगळे रोपवेने आलो होतो आणि त्याच्यामध्ये हे दोघं विनर आहेत. असं त्याच्यामुळं 100 रुपयाची पैसे लागली होती. हे 50-50 वाटून. मी सांगितलं होतं श्लोक पहिला येणार. बरोबर. मी सांगितलं नीरव पहिला येणार, पण नीरव आलाय. आणि मी पण सांगितलं होतं ऋषी पहिला येणार आणि ऋषी आलाय तर मला काहीच नाही. असो त्यांचा आनंद माझा आनंद आहे. चला असं काही वेळातच आमची दुसरी टीम पण तुमचा त्यानंतर थोडासा आराम करून सगळेच आम्ही पुढे निघालो. तुम्ही काढलेत तुम्ही? आता काय सांगत मी कसं नाही 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 थांबा. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. तुमच्या दोघांचं कुठं चाललंय? कुठे फिरताय? चला लवकर. इथे एक अंडरग्राउंड रूम आहे जिथे सिक्रेट गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या जायच्या. जाण्यासाठी खूप छोटासा रस्ता आहे. हे रूम आहे म्हणून कळत सुद्धा नाही. चला 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 थांबावरती थांबा. गर्दी आली.
अजून आहे तो मागे.